किशोरवयीन मल्ल पवनकुमार पाटील यांनी ठेवला समाजापुढे आदर्श. बक्षीस रक्कम मयत तरुणाच्या मुलांच्या शिक्षणासाठी. आदमापूरचा युवा पैलवान कुस्तीपटू पवनराज विकास पाटील याने गेल्या अनेक महिन्यात जिंकलेल्या कुस्तींची सारी रक्कम आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदमापूर येथील मयत तरुणाच्या पत्नीला देऊन आजच्या तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केलाय. सदर रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम कामी येणार आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच विजयराव गुरव आणि त्यांचे सहकारी सदस्य यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. पवनकुमार हा सध्या मुदाळच्या पबा पाटील विद्यालयात इयत्ता 8वीत शिकतोय. वडील विकास पाटील हे प्रतिष्ठित उद्योजक असून ते नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात, तर आजोबा कुंडलिक ज्ञानू पाटील हे सद्गुरू बाळूमामांचे भक्त म्हणून ओळखले जातात. मल्ल पवनकुमार याने शालेय जीवनात अनेक कुस्त्या जिंकून अनेक विक्रम स्थापित केलेत. काही यात्रांचे आखाडे जिंकलेत. यातून त्याला बऱ्यापैकी रक्कम मिळाली होती. गारगोटी, कुर्णी, म्हसवे, सावर्डे, कोनवडे, सरवडे, राशिवडे, घोडेश्वर, कुरुकली अशा अनेक ठिकाणची मैदानं त्यानं कुस्ती जिंकून गाजवलीत. ही सर्व रक्कम त्याने या मयत तरुणाच्या मुलाच्या शिक्षणाकरिता दिली, याबद्दल पंचक्रोशीमधून कौतुक होते. गेल्या वर्षी त्याने आपल्या या मानधनाची रक्कम आदमापूर गावच्या विद्यामंदिर आदमापूर बांधकामासाठी दिली होती. सद्गुरू बाळूमामांच्या संस्कार आणि विचाराचा प्रभाव यामुळेच तो लहान वयामध्ये सामाजिक कार्यात पुढे येत आहे. त्याला त्यांचे आई वडील, शिक्षक, कुस्ती कोच सुखदेव येरुडकर, दादा सुलवटे, सागर देसाई, दयानंद खतकर सर आदींचे मार्गदर्शन लाभले. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.